वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. मित्रांनो, एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मराठी विषयाचे काही टॉप क्वेश्चन पाहणार आहोत. मित्रांनो, प्रत्येक क्वेश्चन जे असणार आहे ते या ठिकाणी सिलेक्टेड प्रश्न आपण आणले आहोत मित्रांनो, कारण मराठी व्याकरण, मराठी भाषिक क्षमता हा कंपल्सरी असणार आहे. तुमच्या माध्यम मराठी असो, उर्दू असो, हिंदी असो किंवा इंग्लिश असो मित्रांनो, तुम्हाला मराठी व्याकरणचे जवळपास 25 ते 30 प्रश्न प्रत्येक प्रश्नपत्रिकेत पाहायला मिळेल. तर अभ्यासाची जर तुम्ही सुरुवात करत असाल मित्रांनो, तर मराठी विषयापासूनच करा, कारण मराठी विषयामध्ये पैकीचे पैकी गुण मिळणे अत्यंत गरजेचे आहे जर तुम्हाला शिक्षण सेवक हा पद पाहिजे तर मित्रांनो, तिसऱ्या टेटसाठी. तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचं जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. डिस्क्रिप्शनमध्ये मित्रांनो आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंकसुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपलासुद्धा जॉईन करू शकतात. तर चला पाहूया प्रश्न क्रमांक 1. वीडियोला प्लीज़ लाइक करा. दोस्तों देखिए, अगर आपका हिंदी मीडियम है तो हिंदी मीडियम से संबंधित प्रश्न शिक्षक अभियोग्यता और बुद्धिमत्ता चाचनी में पूछे नहीं जाते हैं. ये बात आपने समझ लेना है. आपको क्वेश्चन मराठी, इंग्लिश और उर्दू भाषा में देखने के लिए मिलेंगे. हिंदी भाषा में प्रश्न पूछे नहीं जाते हैं. मैं हिंदी मीडियम के स्टूडेंट्स के लिए बता रहा हूँ, क्योंकि कुछ चीज़ें जो है परीक्षा देने से पहले हमें समझ लेनी ज़रूरी होती है. और आपका जो भी मीडियम है, मराठी मीडियम है, उर्दू मीडियम है, हिंदी मीडियम है, दोस्तों अगर आपने शुरुआत करनी है तो आप मराठी व्याकरण से शुरुआत कीजिए आपके अभ्यास करने की, क्योंकि मराठी व्याकरण में आपको पैकी के पैकी नंबर यहाँ पर लेने होते हैं दोस्तों. क्योंकि मराठी व्याकरण आप सीटेट में भी देकर आ रहे हैं दोस्तों, टीएटी में भी देकर आ रहे हैं, तो आपकी प्रैक्टिस एक ठीक ठीक तरीके की हो जाती है मराठी भाषा को लेकर. तो मराठी भाषा में ज़्यादा से ज़्यादा कॉन्सेंट्रेशन रखिए और पूरे के पूरे नंबर मराठी भाषा से हासिल कीजिए. ये बहुत इंपॉर्टेंट है दोस्तों, क्योंकि ये फ्री के नंबर है. बहुत आसान मराठी के प्रश्न आपको पूछे जाते हैं. प्रश्न क्रमांक 1 या ठिकाणी दिलेला आहे की रामकृष्ण हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे. तर हे बघा मित्रांनो, एक शब्द आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे रामकृष्ण, आणि प्रश्न विचारलेला आहे की कोणत्या समासाचे उदाहरण आहे. 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास किंवा बहुव्रीही समास. तर हे बघा मित्रांनो, रामकृष्ण हे जे असणार आहे ते द्वंद्व समासाचे उदाहरण या ठिकाणी असणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. प्रत्येक प्रश्न जे असणार आहे मित्रांनो ते सिलेक्टेड प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, कारण मराठी विषय जे आहे ते खूप खूप महत्त्वपूर्ण असणार आहे परीक्षेच्या दृष्टीने. प्रश्न असा आहे की खालीलपैकी कोणता वर्ण अर्धस्वर नव्हे, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. 4 ऑप्शन दिलेले आहे. ल, य, व आणि ए या 4 वर्णापैकी अर्धस्वर नव्हे असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. तर हे बघा मित्रांनो, य, ल आणि व हे अर्धस्वर या ठिकाणी असणार आहे. परंतु प्रश्न असा आहे की कोणता वर्ण अर्धस्वर नव्हे, तर ऑप्शन क्रमांक डी जे असेल, ऑप्शन क्रमांक 4 ए आपला काय असणार आहे बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. यानंतर आपण पाहूया पुढचा प्रश्न, म्हणजे प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3. आता हे बघा, प्रश्न क्रमांक 3 आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे की दुपारी सोसाट्याचा वारा आला आणि पाऊस गेला, ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे. एक वाक्य दिलेलं आहे मित्रांनो, आणि प्रश्न असा आहे की ही वाक्यरचना कोणत्या प्रकाराची आहे. 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. केवल वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य, अज्ञार्थी वाक्य, अशा प्रकारे 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. आणि प्रश्न क्रमांक 3चे जे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 संयुक्त वाक्य. संयुक्त वाक्य आपला काय असणार आहे बरोबर उत्तर असणार आहे, कारण की प्रश्न असा विचारला होता की दुपारी सोसाट्याचा वारा आला हा झाला मित्रांनो एक वाक्य, आणि पाऊस गेला हा झाला दुसरा वाक्य, म्हणजे संयुक्त वाक्य आपला काय असणार आहे बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. यानंतर आपण प्रश्न क्रमांक 4 पाहणार आहोत. आता हे बघा, प्रश्न क्रमांक 4 आपल्या समोर या ठिकाणी आहे की प्रश्न असा विचारलेला आहे की कविश्वर या शब्दाच्या खालीलपैकी कोणता विग्रह बरोबर आहे. उर्दू मीडियम के लिए मैं बताना चाहूँगा दोस्तों, विग्रह करना यानी अलग करना, एक दूसरे से जुदा कर देना, इसको इस तरीके से हम कहेंगे. कविश्वर या शब्दाच्या खालीलपैकी कोणता विग्रह बरोबर आहे. 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे. कवी प्लस ईश्वर, कवी प्लस ईश्वर, क
प्लस ईश्वर किंवा कव प्लस ईश्वर, अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे। आणि अतिशय सोपा हा प्रश्न येथे विचारलेला आहे की कवीश्वर या शब्दाच्या खालीलपैकी कोणता विग्रह बरोबर असणार आहे। ऑप्शन क्रमांक 1 जे असेल कवी प्लस ईश्वर आपला काय असणार आहे, योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5। प्रश्न क्रमांक 5 इम्पॉर्टंट प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो, शब्द प्रकार सांगा। आता हे बघा, एक शब्द आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे आयोग। आता आयोग हा नेमका कोणता शब्द प्रकार आहे असा प्रश्न आपल्याला येथे विचारण्यात आलेला आहे। 4 ऑप्शन दिलेले आहे, नाम, क्रिया विशेषण, अव्यय विशेषण किंवा शब्दयोगी अव्यय। तर हे बघा मित्रांनो, आयोग हे जे असणार आहे ते नाम शब्द प्रकार या ठिकाणी असणार आहे। ऑप्शन क्रमांक ए जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे। प्रत्येक प्रश्न जे आहे ते परीक्षेच्या दृष्टीने सिलेक्टेड प्रश्न आपण या ठिकाणी आणले आहोत मित्रांनो, कारण की जून नंतर तिसरी टेट परीक्षा कधीही होऊ शकते हे तुम्हाला माहीत आहे। प्रश्न अशा प्रकारे येथे विचारलेला आहे की ती आपल्या मुलावर डोळे वटारते। आता हे बघा, एक वाक्य आपल्याला इथे दिलेलं आहे, वाक्य तुम्ही काळजीपूर्वक वाचून घ्या। ती आपल्या मुलावर डोळे वटारते, या वाक्याचा प्रयोग ओळखा। आता हे बघा मित्रांनो, प्रयोग आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे। 4 ऑप्शन दिलेले आहे, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग किंवा यापैकी काहीही नाही। तर हे बघा, ती आपल्या मुलावर डोळे वटारते हा कर्तरी प्रयोगाचा उदाहरण या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो। ऑप्शन क्रमांक ए जे असेल ते आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 6 पर्याय क्रमांक 1 जे असेल ते योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे। पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत। प्रश्न क्रमांक 7 दिलेला आहे की सर्वांनी सकाळी लवकर उठावे। एक वाक्य दिलेलं आहे, वाक्य असं आहे की सर्वांनी सकाळी लवकर उठावे, ही वाक्यरचना कोणत्या प्रकाराची आहे असा प्रश्न आपल्याला येथे विचारलेला आहे। 4 ऑप्शन दिलेले आहे, संकेतार्थी, स्वार्थी, अज्ञार्थी किंवा विद्यार्थी। तर हे बघा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक डी जे असेल, ऑप्शन क्रमांक डी आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे। कारण की प्रश्न असा होता की सर्वांनी सकाळी लवकर उठावे, तर हे बघा हे विद्यार्थी वाक्याचे उदाहरण या ठिकाणी राहणार आहे। ऑप्शन क्रमांक डी जे असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे। यानंतर आपण पाहूया नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 8। आता हे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8 विचारलेला आहे की त्रिशंकू म्हणजे काय। बहुतेक प्रश्न तुम्हाला अशा प्रकारचे पाहायला मिळेल मित्रांनो परीक्षेमध्ये। शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता 200 गुणांसाठी हे प्रश्नपत्रिका आपल्याला विचारली जाते। जवळपास 25 ते 30 प्रश्न मराठी संदर्भात त्या ठिकाणी विचारले जातात मित्रांनो। त्रिशंकू म्हणजे काय असा प्रश्न विचारलेला आहे। 4 ऑप्शन दिलेला आहे, सहज, साध्य, त्रिशतक, अंधातरी, यापैकी कोणताही नाही, अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे। तर हे बघा, त्रिशंकू म्हणजे अंधातरी। ऑप्शन क्रमांक 3 जे असेल, ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते बरोबर उत्तर राहणार आहे। यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहून घेऊया। प्रश्न क्रमांक 9। प्रश्न क्रमांक 9 येथे दिलेला आहे की शेजार पाजार, एक शब्द दिलेला आहे शेजार पाजार, अड़ोस पड़ोस जिसको हम कहते हैं, या शब्द प्रकारात मोडतो, म्हणजे डॅश डॅश या शब्द प्रकारात मोडतो, योग्य पर्याय निवडा असा प्रश्न येथे दिलेला आहे। एक शब्द दिलेला आहे शेजार पाजार आणि हा शब्द डॅश डॅश या प्रकारात मोडतो, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। 4 ऑप्शन दिलेले आहे, अभ्यस्त, अनुकरण वाचक, तत्सम किंवा देशी। तर हे बघा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 जे असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे अभ्यस्त, कारण की शेजार पाजार हा अभ्यस्त शब्द असणार आहे। ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे। पुढचा प्रश्न असा आहे की स्वतः हे सर्वनाम कोणत्या प्रकाराचे आहे। अतिशय सोपा हा प्रश्न आपल्याला येथे विचारलेला आहे मित्रांनो की स्वतः हे सर्वनाम कोणत्या प्रकाराचे आहे। तर हे बघा 4 ऑप्शन दिलेले आहे, संबंधवाचक सर्वनाम, आत्मवाचक सर्वनाम, पुरुषवाचक सर्वनाम किंवा तटस्थ, अशा प्रकारे 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे। आणि योग्य जे उत्तर राहणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2। ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न। व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा। आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंकसुद्धा दिलेली आहे, तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा
जॉईन करू शकतात। मित्रांनो, तुम्ही जर आमच्या चॅनलची मेंबरशिप तुम्हाला जर आमच्या चॅनलची मेंबरशिप पाहिजे असेल तर मित्रांनो जॉईन बटनला जॉईन करून तुम्ही आमच्या चैनल की मेंबरशिप घेऊ शकतात। पाऊया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11। दोस्तों, मैं आपको फिर से बताना चाहूँगा, हिंदी मीडियम के विद्यार्थियों के लिए हिंदी में प्रश्न नहीं पूछे जाते। ये बातें बताना बार बार ज़रूरी है क्योंकि बच्चों को पता नहीं होता एग्जैक्ट सिलेबस किस तरीके से। हिंदी भाषा में प्रश्न आपको शिक्षक अभियोग्यता और बुद्धिमत्ता चाचनी में पूछे नहीं जाते हैं, ये बात आप समझ लेंगे। आपको प्रश्न मराठी, इंग्लिश और उर्दू भाषा में देखने के लिए मिलेंगे। साथ ही साथ क्वेश्चन पेपर पूरा सेम होता है और साथ ही साथ आपको मराठी व्याकरण और इंग्लिश व्याकरण कंपलसरी है। आप कोई भी माध्यम के बच्चे हो, आप मराठी मीडियम के बच्चे हो, आप हिंदी मीडियम के बच्चे हो, उर्दू मीडियम या इंग्लिश मीडियम के, आपको इंग्लिश और मराठी व्याकरण कंपलसरी है। इसलिए दोस्तों मैं बार बार कह रहा हूँ कि मराठी में आपको जितने नंबर हासिल करने हैं आप उतने नंबर मराठी लैंग्वेज में हासिल कर सकते हैं, क्योंकि मराठी का जो पेपर होता है वो बहुत ज़्यादा आसान आपको पूछा जाता है। अतिशय सोपे सोपे प्रश्न मराठी भाषा संदर्भात या ठिकाणी विचारले जात आहे। मित्रांनो, तुम्ही प्रश्न पाहू शकतात। प्रश्न क्रमांक 11 येथे दिलेला आहे की रिकाम्या जागेसाठी सर्वात योग्य शब्द लिहा। तर हे बघा, एक वाक्य आपल्याला येथे दिलेलं आहे की विनोद हा अभिरुचीचाच एक डॅश डॅश आहे। 4 ऑप्शन आपल्याला येथे दिलेले आहे आणि रिकामी जागा पूर्ण करायची आहे। विषय, आशय, असंवाद किंवा निकष। तर हे बघा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक डी जे असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे। विनोद हा अभिरुचीचाच एक निकष आहे, अशा प्रकारे आपला उत्तर या ठिकाणी असणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12। प्रश्न क्रमांक 12 तुम्ही पाहू शकतात, विचारलेला आहे की पाय घसरला आणि पडलो, केवळ वाक्य करा। हे बघा मित्रांनो, वाक्य असं आहे की पाय घसरला आणि पडलो, हा संयुक्त वाक्य आहे। आपल्याला या ठिकाणी केवळ वाक्य करायचा आहे। 4 ऑप्शन दिलेले आहे। पाय घसरला म्हणून पडलो, पाय घसरून पडलो, पाय घसरला अन पडलो किंवा पाय घसरला तेव्हा पडलो। तर हे बघा मित्रांनो, बरोबर जे उत्तर राहणार आहे ते ऑप्शन क्रमांक 2 असणार आहे, कारण की पाय घसरून पडलो हा आपला केवळ वाक्य या ठिकाणी असणार आहे। ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपले बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13। प्रश्न क्रमांक 13 या ठिकाणी विचारलेला आहे की अशुद्ध शब्द ओळखा, जिसको हम हिंदी में कहेंगे शुद्ध वर्तनी। शुद्ध वर्तनी आपको यहाँ पर पहचानिए दोस्तों, मतलब गलत शब्द आपको यहाँ पर पहचानना। शुद्ध वर्तनी तो नहीं हम उसको कहेंगे, गलत वर्तनी उसको हम कहेंगे दोस्तों हिंदी में। अगर आप इसको देखते हैं तो क्योंकि गलत शब्द आपको यहाँ पर उसका चयन करना है। 4 ऑप्शन दिए गए हैं, संगीत, शरीर, नवीन किंवा प्रत्यक्ष। तर हे बघा मित्रांनो, प्रत्यक्ष बरोबर असणार आहे, नवीन सुद्धा या ठिकाणी बरोबर लिहिलेलं आहे, शरीर सुद्धा बरोबर लिहिलेलं आहे मित्रांनो, परंतु संगीत काय असणार आहे या ठिकाणी अशुद्ध शब्द असणार आहे। म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14। आता हे बघा, प्रश्न क्रमांक 14 आपल्याला येथे दिलेला आहे की धर्म पासून धार्मिक शब्द तयार होतो, तर धीट पासून कोणता शब्द तयार होईल, असा प्रश्न आपल्याला येथे विचारलेला आहे। प्रश्न पुन्हा वाचून घ्या, धर्म पासून धार्मिक तर धीट पासून डॅश डॅश। 4 ऑप्शन दिलेले आहेत, धिटाई, धारिष्ट्य, धाडस किंवा धटिंगन। तर हे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 14चं जे बरोबर उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक 1, धर्म पासून धटाई, धार्मिक तर धीट पासून धिटाई। ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15। प्रश्न क्रमांक 15 इथे दिलेला आहे की पौडी गाय दूध देते, या वाक्यातील उद्देश ओळखा। आता उद्देश म्हणजे नेमका करता एका प्रकारे होतो मित्रांनो। या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की पौडी गाय दूध देते, तर हे बघा या ठिकाणी करता काय असणार आहे, गाय असणार आहे। उद्देश म्हणजे ऑप्शन क्रमांक 1, ऑप्शन क्रमांक 1 काय असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो, गाय आपला या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16। प्रश्न क्रमांक 16 विचारलेला आहे की तुम्ही पाहू शकतात, प्रत्येक प्रश्न जे आहे ते सिलेक्टेड प्रश्न आपण या ठिकाणी आणले आहोत मित्रांनो, जे परीक्षेच्या दृष्टीने फार फार इम्पॉर्टंट आहे। प्रिव्हियस इयरमध्ये जशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले आहे मित्रांनो, सिमिलर त्याच टाईपचे क्वेश्चन आपण या ठिकाणी पाहत आहोत। विशेषणाचा प्रकार ओळखा। आता हे बघा, एक शब्द या ठिकाणी दिलेला आहे किंवा वाक्य या ठिकाणी दिलेला आहे, काळा घोडा। आता हा विशेषणाचा कोणता प्रकार आहे असा प्रश्न विचारलेला आहे, संख्यावाचक विशेषण। तर हे बघा मित्रांनो, संख्या कुठेही आपल्याला या ठिकाणी दिसत नाही, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपलं उत्तर या ठिकाणी होणार नाही। गुणवाचक विशेषण, संबंधी विशेषण,
आणि संख्यावृत्तीवाचक विशेषण, तर हे बघा मित्रांनो, संख्यावृत्तीवाचक विशेषण सुद्धा या ठिकाणी नसणार, कारण की काळा घोडा हे काय असणार आहे, गुण असणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला काय असणार आहे मित्रांनो, बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17. प्रश्न क्रमांक 17 आपल्याला येथे विचारलेला आहे की आम्ही या सर्वनामाचा प्रकार सांगा. आता हे बघा मित्रांनो, आम्ही एक शब्द या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे आणि सर्वनामाचा कोणता प्रकार आहे असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. 4 ऑप्शन दिलेले आहेत. दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, पुरुषवाचक सर्वनाम किंवा सामान्य सर्वनाम. तर हे बघा मित्रांनो, आम्ही जे असणार आहे ते पुरुषवाचक सर्वनामाचे उदाहरण या ठिकाणी असणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपले बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 इज द राईट आन्सर. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 18. आता हे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 18 या ठिकाणी दिलेला आहे की क्रियेला पुढीलपैकी कोण जबाबदार असतो. क्रियेला कोण जबाबदार असतो. अतिशय सोपा प्रश्न आहे. 4 ऑप्शन दिलेला आहे. कर्म, कर्ता, क्रियापद, विधेय. तर हे बघा मित्रांनो, क्रियेला कोण जबाबदार असतो, तर कर्ता जबाबदार असतो. ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 इज अ राईट आन्सर या ठिकाणी राहणार आहे. प्रश्न विचारलेला आहे की सन्मती या शब्दाचा विग्रह शोधा. हे बघा मित्रांनो, सन्मती या शब्दाचा विग्रह शोधा अशा प्रकारे प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. 4 ऑप्शन दिलेला आहे. सत्मती, सदा प्लसमती, सतन्मती किंवा सन्मति. तर हे बघा मित्रांनो, विग्रह मतलब अलग करना. मैंने आपको बताया दोस्तों, उर्दू मीडियम के लिए मैं बता रहा हूँ, हिंदी मीडियम के लिए बता रहा हूँ. विग्रह करना मतलब अलग कर देना. तर हे बघा, बरोबर जे उत्तर असणार आहे ते सतमती. ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न मित्रांनो. हे प्रश्न तुम्ही TETच्या परीक्षेमध्ये बहुतेक वेळा सोडवलेला प्रश्न आहे हिंदी भाषामध्ये. प्रश्न असा आहे की खालील इंग्रजी शब्दासाठी योग्य मराठी प्रतिशब्द कोणता. हे बघा, एनरोलमेंट एक शब्द आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे आणि यासाठी मराठीत योग्य शब्द कोणता असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आपण खूप प्रॅक्टिस केलेली आहे मित्रांनो अशा प्रश्नाची. 4 ऑप्शन दिलेले आहेत. समावेश, अंतर्भाव, नवनिर्देश किंवा नाव नोंदणी. तर हे बघा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक एनरोलमेंट म्हणजेच नाव नोंदणी. ऑप्शन क्रमांक D जे असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. प्रत्येक प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे पाहिले आहोत मित्रांनो ते अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न असणार आहे आणि सिलेक्टेड क्वेश्चन आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले आहोत मित्रांनो. कारण की थर्ड टेटची जे प्रोसेस आहे मित्रांनो ते म्हणजे सुरू झालेली आहे आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आलेला आहे मित्रांनो. त्यांची जशी सही होऊन ते प्रस्ताव आयुक्त कार्यालयात पाठवण्यात येईल आणि शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 3 म्हणजे टेट थर्ड जी आहे ती लवकरात लवकर होऊ शकते मित्रांनो. जूनपर्यंत ही परीक्षा होऊ शकते असं सांगण्यात येत आहे. तर तुम्ही अभ्यासाला लागा मित्रांनो, कारण की फेब्रुवारी आता सुरू आहे. फार कमी दिवस आपल्याला उरलेले आहे मित्रांनो. 200 मार्कासाठी ही परीक्षा घेतली जाते आणि टायमिंगसुद्धा खूप कमी आपल्याला त्या ठिकाणी दिला जातो मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.